किशोर जोरगेवार तुम्हाला भेटायला आले. चंद्रपूरचा वाद अजूनही मिटत नाहीये. काय मध्यस्थी केली तुमच्या माध्यमातून? आज चंद्रपूर येथे पट्टे वाटपाबद्दलची चर्चा करण्याकरता यापूर्वीच किशोर जोरगेवारजींनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये चंद्रपूरच्या 16,000 घरांना पट्टे वाटप करण्याबद्दल प्रश्न मांडला होता. त्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय यापूर्वी घेण्यात आलेला आहे. चंद्रपूरमध्ये सरकारी जागेवर बसलेल्या प्रत्येक घरांना पट्टे वाटप होणार आहे आणि महसूल मंत्री स्वतः या पट्टे वाटपाला चंद्रपूरला जाऊन त्या ठिकाणी निवडणुका संपल्यावर जाणार आहे आणि पट्टे वाटप करणार आहे. आज सोबत आज नागपूरमध्ये ग्रामीण भागातले मोठ्या प्रमाणावर सरकारी जागेवर बसलेल्या लोकांना पट्टे वाटप केलेले आहे आणि या कार्यक्रमाला किशोर जोरगेवारजी उपस्थित होते. चंद्रपूरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल आमच्या सर्वांचे एकमत झालं आहे. आज अंतिम यादी जाहीर होईल. शिवसेना भाजप युती होण्याचे त्या ठिकाणी परिस्थिती आहे आणि शिवसेना भाजप युती महाराष्ट्रात विदर्भामध्ये होईलच अशी स्थिती आहे. नागपूरमध्ये काल आमचे सर्व उमेदवाराचे तिकीट फायनल करण्याकरता सीट फायनल करण्याकरता माननीय देवेंद्रजी, माननीय निखिलजी आणि आमचे सर्व आमदार पार्लमेंटरी बोर्ड आमचं त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो. 6 तासाच्या बैठकीमध्ये नागपूरच्या सर्व सीटवर चर्चा झाली आहे आणि मला वाटतं आज यादी किंवा उद्या यादी येईल. महायुती होणार आहे, शिवसेना भाजपा युती होणार आहे, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. अत्यंत क्लिअर आहे की आम्ही त्या ठिकाणी नागपुरामध्ये भाजपा त्यांचे 5 लोक बसून शिवसेनेचे 5 लोक बसून ज्या सिटिंग सीट आहे शिवसेनेच्या शिवसेनेच्या सिटिंग सीट आहे त्या सिटिंग सीट नागपुरातल्या त्यांना आणि काही सीट वाढवून मागितल्या आहे त्याच्याबद्दलची चर्चा होणार आहे. फॉर्म जे आहे ते केव्हा भेटणार आहे? यादी जाहीर होणार नाही, डायरेक्ट एबी फॉर्म 2 तासापूर्वी मिळणार आहे तुमच्या जे उमेदवार आहेत त्यांना? या संदर्भात काही चर्चा झाली आहे? काही चर्चा झाली नाही आहे. आम्ही आमचे उमेदवार आज फायनल करून त्या ठिकाणी उमेदवाराला एबी फॉर्म देणार आहे. ठाणे नागपूरचा पेच अजूनही सुटलेला नाही. सुटेल. नागपूरचा काही प्रॉब्लेम नाहीये, ठाण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, दोन्ही सुटेल. मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत काय चर्चा झालेली आहे? कधी निर्णय होईल काय नाही, सर्व चर्चा झाली आहे. चर्चा करूनच मार्ग निघालेले आहे. आम्ही या ठिकाणी चर्चा करूनच त्या ठिकाणी अंतिम क्षणापर्यंत महायुती होईल. आम्ही त्या ठिकाणी महायुतीमध्ये लढतो आहे आणि शिंदे साहेब असतील, आम्ही असतील, देवेंद्रजी असतील, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी असतील, आम्ही सर्व बसून महायुतीचाच मार्ग काढतोय. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी सोबत लढतील यावर आता शिक्कामोर्तब. आता त्यांना काय करायचं त्यांच्या पक्षाची भूमिका. आमच्या पक्षाचा ठरला आहे की आम्ही भाजप शिवसेना लढू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेव फक्त विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढली. ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांवर विकासाच्या मुद्द्यावर, विकसित महाराष्ट्र, विकसित शहर, विकसित महानगरपालिका या मुद्द्यावर आम्ही लढणार. पट्टे वाटप असो किंवा महसूल विभागाचे अनेक निर्णय जे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले आहे गेल्या काही दिवसांमध्ये, म्हणजे तुकडेबंदी असो, पट्टे वाटप असो, त्याचा फायदा होईल असं वाटतं जनता पार्टीची? 100% फायदा होईल. 60 लाख परिवारांना तुकडेबंदी कायद्यातून आता निरस केल्यामुळे त्यांना मुक्तता मिळाली आहे. मोठ्या प्रमाणावर सरकारी जागेवर लोक बसतात, त्यांना मी प्लॉट देतोय, त्यांना फंड येतोय, त्यांना पट्टे येतोय. सोबतच त्या ठिकाणी रहिती थांबल्या होत्या, त्या रहिती चालू झालेल्या आहे. त्या ठिकाणी सनद आम्ही रद्द केली आहे. येण्यासाठी आता सनद लागणार नाही. महत्वाचे क्रांतिकारी निर्णय आमच्या हाताने केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार लोकाभिमुख, पारदर्शी, गतिमान सरकार म्हणून काम करत आहोत. नाराजांना समजावणे मोठं चॅलेंज असणार आहे. काय रणनीती? काही चॅलेंज नाही. आमचे कार्यकर्ते 5 मिनिटात समजतात आणि शांतपणे कामाला लागतात. चंद्रपूरचा वाद मिटलेला काही वाद नाही. काँग्रेसमधून 2 जण आलेले आहेत. नाही, चांगली चर्चा झाली, जोरात चर्चा चालू आहे, पण निपटलेला आहे.